इंद्रायणीचं पसायदान 12 मार्च मानापमानाचा संगीत सन्मान. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक तिलोत्तमा पतकराव. प्रतिमाग्रजा. मानापमानाचाही एक काळ होता. तो काळ संगीतमय होता. मानाचं जसं संगीत होतं तसं अपमानाचंही संगीत होतं. मानाच्या जशा जागा होत्या तशा अपमानाच्याही जागा होत्या. मानासाठी जसे संवाद घडत तसे अपमानासाठीही संवाद झडत. संवादाशिवाय मानाला मान मिळत नसे, तसा संवादाशिवाय अपमानाचाही अपमान घडत नसे. त्यामुळे मानानं मान खुलत असे. घडलेल्या अपमानाचा अपमानालाही अभिमान वाटत असे. आपलं चुकलं म्हणूनच आपला अपमान घडला. अपमान व्हावा असं आपण वागायला नको होतं, ही जाणीव अपमानाला असे. चुकून अपमान घडलाच तर त्या अपमानाला लागलीच विसरून जाण्याचं मनाचं मोठेपण अपमानाजवळही असे. मानाचंही पद असायचं, अपमानाचंही पद असायचं. मानालाही पद मिळायचं, अपमानालाही पद मिळायचं. मानाच्या पदाची प्रतिष्ठा असायची, अपमानाच्याही पदाची प्रतिष्ठा असायची. ही प्रतिष्ठा सांभाळली जायची. मानानंतर अपमान, अपमानानंतर मान असा घडत राहायचा. मानाचं अपमानाचं संतुलन साधलं जायचं. अपमानानंतरच्या मानाला झुकतं माप दिलं जायचं. मानापमानाचा सन्मान वाढत राहायचा. अपमानाच्या जखमा सहजतेनं भरून यायच्या. मानाचा सुगंध सर्वत्र दरवळत राहायचा. मान आणि अपमान सारख्याच सहजतेनं पचवले जायचे. कारण मानाची अपमानाची मात्रा ठरलेली असायची. मानानं कुणी हुरळून जाणार नाही, अपमानानं कुणी तुटून पडणार नाही याची दक्षता घेतली जायची. ही दक्षता संपली आणि मानापमानातलं संगीतच हरवलं, नाट्य हरवलं. मानापमानाचे प्रवेशही चुकायला लागले. त्यामुळे मानापमानावर पडदा पडेनासा झाला. त्यामुळे मानापमानातला मान संपला आणि अपमान तेवढा शिल्लक राहिला. भोजनाचं ताट मिठाचं आगार ठरू लागलं. अन्योक्ती गेली, बेधडक उक्ती आली. लेकी बोले सुने लागे ही म्हण म्हणीपुरतीच राहिली. सुने बोले सुने जाळे असा विस्तव वास्तवात येऊ लागला. कुणाचा कुठं आणि कसा अपमान करता येईल याचा जो तो शोध घेऊ लागला. इतरांचा अपमान करण्यात स्वतःची प्रतिष्ठा जपू लागला. अपमान, अवमान, मानहानी, मानखंडना, तेजोभंग ह्यांचं अराजक सुरू झालं. मनामनातली सुस्वागतम ची कमान जाऊन तिथं गेट आऊट ची अपकमान उभी राहू लागली. अपमानाच्या जुन्या तरा जाऊन नव्या तरा येऊ लागल्या. अपमानाचंही रिमिक्स होऊ लागलं. अपमानाच्या काटेरी हारांचा आणि विषारी गुच्छांचाही व्यापार होऊ लागला. आता फक्त अपमान सम्राट, अपमान महर्षी, अपमान चक्रवर्ती अशा पदव्याच तेवढ्या द्यायच्या राहिल्या. अपमान चक्रवर्ती अशा पदव्याच तेवढ्या द्यायच्या राहिल्या. अपमान अंगवळणी पडण्याचीच वेळ आली. ही वेळ थोपवायला हवी. अपमानाचं विसंगीत संपायला हवं. मानापमान
नाटकापुरताच मर्यादित राहिला तरच त्यात संगीत राहावं. त्यातही पदं हवीत, आणि ही पदं हवी तेवढीच आळवता येतात. त्यांच्या पदांवर पाहिजे तेवढा पडदा टाकता येतो. हे कळण्यासाठी 12 मार्च 1911ला रंगलेला संगीत मानापमान नाटकाचा पहिला प्रयोग पुन्हा एकदा त्याच संगीतानं सन्मानित व्हायला हवा.